नमस्कार. नमस्कार. बघा आपण जामखेड तालुका खर्डा गाव या ठिकाणी आलेलो मित्रांनो. तर आपले खर्ड्याचे एक शेतकरी आहेत. तर आपले त्यांनी इंडिया ॲग्रोचे जे काय त्यांनी रिझल्ट घेतलेत, तर सोयाबीन पिकाला त्यांनी रिझल्ट घेतलाय. तर त्यांच्याच तोंडून ऐकू त्यांनी खतामध्ये काय पेरलं होतं. तर सर तुमचं नाव ओळख करून द्या. मी अंकुश मच्छिंद्र काळे, मुक्काम पोस्ट खर्डा. मी ग्रामपंचायतीमध्ये काम करतोय, पण माझ्या शेतीसाठी उपयुक्त लागणारे औषध खत मला खैरे सर आणि जोरे सर यांनी दिले आहेत. त्याचा वापर मी माझ्या सोयाबीन पिकासाठी केलेला आहे. तुम्ही सोयाबीन पिकाचा ज्या शेताला खत वापरलंय त्याचा काय काय रिझल्ट काय काय वापरलं ते आपण दाखवू शकतो. वस्त्र आणि त्यांनी ग्रो मॅजिक खतामध्ये पेरलेलं आहे. आता हे कुठल्या खतामध्ये पेरलं होतं तुम्ही? ही मी 23-23 मध्ये पेरलेली ही. 23-23 मध्ये त्यांनी आपलं पेरलेलं खत ही हां. आणि हा पुडी पण त्याच्यामध्ये मिक्स करून टाकलेली. हो. बघा मित्रांनो, ह्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आला. आता किती एकर आहे तुमचं ही? 4 एकर आहे, पण मला सरांनी सांगितलं होतं की तुमचं ही बी खत 1 एकरला वापरा, पण मी 2 एकरला वापरलं तरी बरं. रिझल्ट आलेला आहे. बरोबर. आणि मित्रांनो बघा आता काय आहे, त्यांनी याची फवारणी पण घेतलेली. तर फवारणी पण काय काय घेतली दाखवू शकता तुम्ही. बघा याच्यात काय आहे, हे MI वीर आहे, त्याच्यानंतर हे MI प्राऊड आहे, त्याच्यानंतर ग्रो मॅजिकची पण फवारणी घेतली त्यांनी आणि MI स्प्रे याची फवारणी त्यांनी केलेली. आता तुम्हाला काय वाटतं की बाबा कसं काय रिझल्ट आहे? जबरदस्त रिझल्ट आलेला आहे का तुम्हाला? याचा रिझल्ट असा आला आहे की शेजारीचं एक प्लॉट आहे माझा. शेजारी त्यांचा एकच प्लॉट आहे, त्यातला शेजारचा प्लॉट आहे. पण आपण आधी ह्याच्या शेंगा बघू आणि ह्याची उंची पण बघा तुम्ही, कमराला यांची उंची लागते माझ्या जवळजवळ. कमरापेक्षा बी जास्त आहे. म्हणजे आज आणि- बघा एवढी उंची वाढलेली आहे त्याची. आणि ह्याच्या शेंगा म्हणजे वरती पार शेंड्यापर्यंत शेंगा फुल येतं. मला एकच सांगायचं मित्रांनो, बघा आज जैविक शेती खरंच खूप काळाची गरज आहे आणि आज शेतकरी समाधानी झाला पाहिजे, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. तर तुम्ही समाधानी आहेत का सर? हो, समाधान आहे ना. तर 100% बघा आपल्याला शेंगा पण बघायच्यात. बघा शेंड्यापर्यंत ह्याला फुल आलेलं आहे इथं, शेंड्यापर्यंत शेंगा त्याच्या पार. बघा तुम्ही बघू शकताय शेंड्यापर्यंत पार ह्याची फुलं लागली. तर एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे शेंड्यापर्यंत शेंगा त्याच्या, म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट आहे. तर चला तर आपण मित्रांनो, एक शेजारीच प्लॉट आहे जवळच, एक पावलाच्या अंतरावर, तर तो प्लॉट बघू आपण. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता ही शेजारचं सोयाबीन आहे. ही शेजारचं सोयाबीन मध्ये बघा उंची याची, ह्याची उंची कुठं आणि ह्याची उंची कुठं. बघा म्हणजे त्यांचा शेजारीच प्लॉट आहे हा. एवढा म्हणजे जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता? मी शेतकऱ्याला सांगेन की बाबा जैविक खतं वापर करा, शेतीचं उत्पन्न वाढतंय, चांगल्या पद्धतीचे जैविक खत आहेत. चालतंय बघा मित्रांनो, कारण भरपूर दोन्ही ह्याच्यामध्ये तफावत आहे. उंचीला बघा सर, बघा व्हिडिओ पूर्ण फिरू शकता तुम्ही दोन्हीकडे पण, कारण एवढा जबरदस्त रिझल्ट लागलेला आहे आपला. आणि काळोखीमध्ये पण खूप फरक आहे. काळोखी कीड नाही पुन्हा. किडलेलं पान नाही. त्याच्यानंतर बघा एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आपल्या सोयाबीन पिकाला. तर बघा, जय हिंद, जय महाराष्ट्र.